आपण ओटीमध्ये कुठलाही टाइमपास करणं चालत नाही. आपण काटेकोरपणे पेशंट आणि सर्जनकडे लक्ष देणं आवश्यक असतं. आता त्यांनी काय केलेलं आहे, IVC इन्फिरियर वेने केवावरचं त्यांनी क्लॅम्प काढलेलं आहे. इन्फिरियर वेने केवावरने क्लॅम्प काढल्यानंतर पहिलं ब्लड प्रेशर वाढतं पेशंटचं, कारण सर्क्युलेशनमध्ये लोअर लिम्ब सर्क्युलेशनमध्ये येतं, ब्लड प्रेशर वाढतं. आता त्या जर तुम्ही बघत असाल तर इकडे ब्लड प्रेशर वाढते. आता पोर्टल वेनचं क्लॅम्प काढल्यानंतर विल सी अ गुड अमाऊंट ऑफ हायपोटेन्शन, BP सडनली पडतो आणि हार्ट रेटवर सुद्धा प्रॉब्लेम होतो. आता IVCचा आहे, पोर्टल वेन क्लॅम्प काढलाय. ओके, विल जस्ट सी. आता यू कॅन सी हार्ट रेट इज स्लोली गोईंग डाऊन. हार्ट रेट पेशंटचं कमी होत चाललेलं आहे. त्याच्यावर आपले डॉक्टर हार्ट रेटवर मॅनेज करतात. त्याच्यानंतर BP आता हळू तुमचं, आणि त्याच्यात जर तुम्ही बघितलं इकडे थोडेसे अरिथमिया आहेत. दिस कॉल्ड व्हेंट्रिक्युलर अरिथमिया. जो प्रिझर्वेशन फ्लुइड तुमच्या बॉडीमध्ये आल्यानंतर पोटॅशियम वाढू शकतं, कॅल्शियम कमी होऊ शकतं, बाकीचे पॅरामीटर्स तुमचे प्रॉब्लेम होऊ शकतात. म्हणून आता यू कॅन सी द BP इज गोईंग डाऊन. हा ब्लड प्रेशर आता कमी व्हायला लागलेला आहे. तर याला आपण काय करतो, IV फ्लुइड देतो आणि ॲड्रेनालिन बोलस इंजेक्शन देतो. एफिड्रिन आहे आपल्याकडे, आपण वापरू शकतो. हा पेशंट BP एवढा पडू शकतो की पेशंटला कार्डिक अरेस्टसुद्धा बसू शकतो. देर आर रिपोर्टेड केसेस ऑफ कार्डिक अरेस्ट ऑल्सो आफ्टर रिपरफ्युजन. आता हार्ट रेट इकडे बघा थोडंसं इरेग्युलर चाललं आहे. BP आता हळूहळू स्टेबल झालं आहे, कारण आपण त्या हायपोटेन्शियलला ट्रीट केलं. हे सगळं सांगायचं महत्त्व एवढंच की ट्रान्सप्लांट ॲनेस्थेशिया हा नॉर्मल ॲनेस्थेशियापेक्षा डेफिनेटली वेगळा असतो. यू हॅव टू बी मोर मेटिक्युलस. आपण खूप जिकिरीने पेशंटकडे लक्ष द्यायचं असतं. आपण ओटीमध्ये कुठलाही टाइमपास करणं चालत नाही. आपण काटेकोरपणे पेशंट आणि सर्जनकडे लक्ष देणं आवश्यक असतं. धन्यवाद.